साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन व या पौर्णिमेला च्या उद्देशाने लोक पवित्र मानतात ती गुरु पौर्णिमा व विशेष या पौर्णिमेला वर्षावासाचा प्रारंभ आणि या पौर्णिमेला घडलेल्या 3 ऐतिहासिक घटना, बोधिसत्व सुमेधाचा गर्भप्रवेश, सिद्धार्थ गौतम यांचा गृहत्याग, तथागत बुद्ध यांनी सर्वप्रथम या धर्तीवर लोककल्याणाचा उपदेश केला, पंचवर्गीयांना उपदेश करून जो धम्म दिला, जीवन जगण्याची कला दिली, तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून ओळखला जातो। या 3 घटना ऐतिहासिक आजच्या दिवसाला घडलेल्या। पंचवर्गीयांना धम्म उपदेश केल्यानंतर त्यांनी जे तथागताला बुद्धाला गुरु मानले, तेव्हापासून ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा या नावाने ओळखल्या जातो। म्हणून आज आपण गुरु शिष्य या विषयावर आज आपण अभ्यास करणार आहोत। गुरु शिष्य परंपरा या पौर्णिमेपासूनच सुरू झाली। गुरु शिष्याचं नातं हे पिता पुत्रापेक्षा महान असतो। माता पिता जन्म देतात, हा जन्म अज्ञान रूपी संसारात होतो। या अज्ञान रूपी संसारातून मुक्त करण्याचा मार्ग सांगणारा गुरु हा असतो। अज्ञान रूपी संसारातून मुक्त होणे हा गुरुने दिलेला जीवन जन्म आहे, नवीन जन्म आहे। या प्रकारे जसे पक्ष्यांचे 2 जन्म होतात, पहिला अंड्याच्या रूपात, दुसरा अंड्यातून बाहेर पडणे, अशा प्रकारे 2 जन्म या पक्ष्याचे होतात। आपलाही जन्म याच प्रकारे माता पितेच्या पोटी होणारा आणि अज्ञान रूपी संसारात होणारा हा जन्म प्रथम जन्म आहे। दुसरा जन्म हा धम्मगुरु आपल्याला देत असतो। तो दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाणारा
जीवन जगण्याची कला शिकवून संसार चक्रातून मुक्त होण्याचा जो मार्ग देतो, त्या मार्गावर आपण आरूढ होऊन मुक्त होतो, हा दुसरा जन्म आहे. म्हणून गुरु सर्वश्रेष्ठ असतो. पूर्वी ही गुरु शिष्य परंपरा होती, पण या धर्तीवर बुद्ध पहिले गुरु आहे की ज्यांनी मनुष्याला माणूस बनून जीवन जगण्याची कला शिकविली. 4 आर्य सत्य, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी पटिपदा मार्ग, दुःख नष्ट करण्याचा मार्ग व समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय, हे 4 तत्व शिकविणारा गुरु बुद्धापूर्वी कुणीही झाला नाही. बुद्धांनी आपल्या शिष्यांना ऋषीपतन मृगदाय वनामध्ये सारनाथ येथे 5 संन्याशांना आपल्या धम्माची शिकवण दिली. नंतर त्यांनी बुद्धाला गुरु मानून स्वीकार केले. तो दिवस आषाढ पौर्णिमा या नावाने आज ओळखला जातो. त्यापूर्वी कधीही आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाण्याचा पुरावा दिसत नाही. पंचवर्गीयांना शील सदाचाराचे जीवन जगून दुःख, अशांती, लोभ, द्वेष, मोहाचा त्याग करून सुख शांतीचे जीवन जगून दुःखमुक्ती कशी साधता येईल याकरिता अष्टांगिक 8 अंगांनी युक्त असणाऱ्या मार्गाचा उपदेश केला. त्यांच्या शिष्यांनी त्या मार्गावर चालून अनुकरण करून त्या मार्गाला स्वप्रयत्नाने जाणून त्यांनी अनुभवाच्या कसोटीवर त्या ज्ञानाला उतरवून ते दुःखमुक्त झाले व तोच दुःखमुक्तीचा मार्ग जीवनभर या मानव समाजामध्ये दुःखी व अशांत असणाऱ्या लोकांना सांगितला. तोच गुरु बुद्धांनी सांगितलेला समतेचा व शांतीचा संदेश होय. हाच संदेश शिष्य वर्गानी भगवान बुद्धाच्या या शिष्यांनी हाच उपदेश संपूर्ण समाजामध्ये, संसारामध्ये, देशामध्ये पोहोचविला. धकाधकीच्या जीवनात या मनुष्याला सर्व काही मेहनत न करता सहज मिळावे असे वाटते. म्हणून मनुष्य प्राणी हा दुसऱ्यावर विसंबून राहिला आहे. कुणीतरी देव देईल, कुणीतरी महाराज देईल असा विचार करतो. पण सर्व आयते व सहज मिळणे कठीण आहे. लोकांची अवस्था अशी झाली आहे की देगाहरी पलंगावरी नाही जात कोणाच्या घरी, सर्व आयत पाहिजे अशी अवस्था झाली. सहज मिळावं पण सहज मिळणे कठीण आहे. मनुष्य हे जाणत नाही की गुरु विना ज्ञान नाही, ज्ञानाविना प्रज्ञा नाही, प्रज्ञेविना मुक्ती नाही, सुखी जीवन नाही. म्हणून हे बोल समजून घ्यावे की सतसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो. गुरुजनाची संगती केल्याशिवाय आपल्या कल्याणाचे वचन ऐकायला येणे कठीण आहे. गुरु हा मार्गदाता आहे. गुरु दुःखाचा सागर पार करून नेणारी नौका आहे. गुरु एक कल्याण मित्र आहे. भगवान बुद्ध पण ते आनंदाला म्हणतात, आनंद, माझ्यासारख्या कल्याण मित्राचा आश्रय, सहारा घेऊन या संसारामध्ये जन्म घेणारे प्राणी जन्माची परंपरा, बार बार जन्म घेणे यातून मुक्त होतात. वारंवार वृद्ध होणे, म्हातारपण येणे यातून मुक्त होतात. बार बार रोगी होण्यापासून मुक्त होतात. बार बार मृत्यूला प्राप्त होण्यापासून मुक्त होतात. तसेच बार बार शोक, आक्रोश, दुःख, मनाचा संताप
चिंता करण्यापासून मुक्त होतात. आनंदा, या प्रकारे जाणायला पाहिजे की मी सांगितलेला धर्म एकांतात राहणाऱ्या कल्याण मित्राच्या आश्रयावर टिकून आहे. म्हणून गुरु हा कल्याण मित्र आहे, शुभचिंतक आहे. आणि यापासूनच गुरु शिष्य परंपरा निर्माण झाली आणि गुरुच्या सद्गुणाचा अंगीकार करून अनेक लोकांनी दुःखाचा मुक्तीचा मार्ग अंगीकारला आणि मुक्त झाले. तर असा असतो गुरु, जो आपल्याला मुक्तीचा मार्ग देत असतो. तर अशा प्रकारे आपण आज गुरु हा कल्याण मित्र कसा आणि माता पित्यापेक्षा श्रेष्ठ कसा हे जाणून घेतलेले आहे की त्या गुरुच्या संपर्कात राहिल्याने आपल्याला लाभ काय होतो आणि गुरु कोणत्या दुःखमुक्तीच्या मार्गाचा उपदेश करतात, आज हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर आज जे काही पुण्यकर्म धम्मश्रवण करून तुम्ही अर्जित केलेलं आहे, जे काही पुण्यकर्म मी धम्मदेशना करून संग्रहित केलेलं आहे, हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधु साधु. सभीतियो विभज्यन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति इमिनाते समीज्यतो. साधु साधु.